शुभ सकाळ मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ज्या क्षणाची आतुरतेने मी वाट बघत होतो, माझी रात्र कधी जाते असं वाटत होतं. खूप तळमळ होत होती, खूप उत्साही होतो मी की कधी वेळ निघून जातोय, कधी मी उठतो आणि कधी मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जातोय. खरंच मित्रांनो, मी फ्रेश होऊन पूर्णपणे तयार झालेलो आहे आणि राजाच्या दर्शनाला चाललेलो आहे मी. डेकोरेशन जोरात चालू आहे. एवढ्या डेकोरेशन जोरात चालू आहे तुझं. झोपलेलो भाऊ. गावी चाललो हवी जा सावकाश. तो मी लालबागला, तिथून तुम्हाला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करतो. हा माझा मित्र आणि मनोहर डेकोरेटरचे मॅनेजर राजूभाई यांच्यासोबत लालबागचा राजा मुंबईतील एक असं लालबागच्या राजाची चरण लागलेली लाईन आहे. कालपासून लागलेली वर्ष रांग ते 2 दिवस अगोदर फक्त बसायला चालू होतात. अतिशय अशी भाविकांची उत्कृष्ट सोय लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश मंडळाकडनं केली जाते. बघा व्हॉलेंटियर्स वगैरे सर्व पक्षाची रांग देवाडी राजा 340 वर्ष रांग चालू होते. बघा आलेलो आहे. राजा आणि राजाची प्रजा प्राण प्रतिष्ठान पण पूजा चालू आणि सर्व भाविक भक्तजन राजाच्या दर्शनास आतुरतेने वाट बघत आहेत. राजाचा दरबार. लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. एकदम मन प्रसन्न झालं. खूप डोळे पाणावले असं दर्शन झालेलं आहे. ज्याची वर्षभर आपण वाट पाहत होतो तो दिवस आला आणि खरंच खूप छान वाटलं दर्शन घेऊन. बरोबर 5:30 झाले. आमचं 5 वाजताच दर्शन झालं, पण खरंच खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं, एकदम भरून आलं. ही बघा लालबाग नगरी, चिंतामणी, लालबागच्या राजाचा आनंद शेठ मुकेशभाई अंबानी तेजुगायाचा राजा आणि हा आला आहे आपला मुंबईचा राजा. राजा इथे उज्जैन. हा रील्स पण कंटेंट केला आहे मुंबईच्या राजाचा, तो पण बघा जय तुम्ही. श्री महाकाल. जय श्री महाकाल. मध्य प्रदेशमधील 12 ज्योतिर्लिंग मधील एक ज्योतिर्लिंग इथे लालबाग मध्ये अवतरलेले आहे, साकारलेला आहे. मुंबईचा राजा सार्वजनिक पहाटेच गणरायाचं आगमन होत आहे. पहाटे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले श्री गणराया सिद्धिविनायक चरणी आम्ही आता जात आहोत. प्रभादेवी बाप्पाचं मंदिर. सिद्धिविनायक बाप्पाचं छान दर्शन झालं. मनसोक्त गर्दी बघू शकता किती झालेली आहे पहिल्याच दिवशी. हे पहाटेचं सुंदर असं दर्शन कळसाचं सिद्धिविनायकाचं, आणि पावसाने सकाळ हजेरी लावली आहे. सिद्धिविनायकाचं दर्शन आमचं झालेलं आहे. मन प्रसन्न झालं, डोळे भरून आले आमचे. आलो इथे नाश्ता करायला सकाळीच माटून गेला. माटुंगा फुल मार्केट. आता आलो आहे वडाळ्याच्या श्री राम मंदिर आणि हनुमान मंदिर. आज शनिवार असल्याने मारुती मंदिरात नमस्कार करायला आलो आहे. आम्ही आलो राम मंदिरातून दर्शन घेऊन. बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो राम PSB मंडळात. ही
सर्व महाप्रसादाची तयारी. इथे सर्व भाविकांना जेवढेही भक्त येतील त्या भक्तांना सर्व महाप्रसादाची सोय इथे केली जाते. आता राज दरबारासारखं एक सजावट केलेली आहे. पोचलो आहे राष्ट्रीय मिल मजूर संघाजवळ. तिथे जागृत देवीचं स्थान आहे. जरीमरी मातेचं मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा. आता निघालो घरी जाऊन घरच्या देवपूजेची तयारी करून देवपूजा करून घे. घरी न जाता मी आता आलो आहे सिद्धांतमधल्या मारुती मंदिरात. घरी जाण्याचा बेत कॅन्सल केला आणि बोललो सकाळ सकाळ या मंदिरात पण जाऊन. दर शनिवारी मी याच मंदिरात येतो. या मंदिरात जाऊन मारुतीला नमस्कार करून मगच घरी जाऊ. जय श्रीराम जय विष्णू. हे आहे सिद्धांतमधलं मारुती मंदिर. हे रात्रीचं कसं होतं शिवणी मार्केट आणि आता दिवसा बघा कसं आहे. मागे सुधीर आहे अथर्वचे पप्पा. तो आपल्या सोबत होता. तुमच्यावरून मी पण नाश्ता केला आणि मम्मीला पण नाश्ता घेऊन आलो. ती फ्रेश अजून उठली नसेल. आलो घरी. आता घरच्या देवांची पूजा करून घेतो. बाप्पाच्या पूजेची तयारी. सगळं पंचामृत घेतलं आहे अभिषेकासाठी. नवा आसन, नवा हार मोत्याचा छोटासा. बाल्कनी सेम आहे. ड्रॉइंग रूम हे सुद्धा सेम आहे. किचन एरिया सेम आहे. बाप्पाचा अभिषेक झालेला आहे. ही घरातली माझी देवपूजा झालेली आहे. बघा गणपती बाप्पा. तसे विराजमान झालेले. नमस्कार मित्रांनो. आत्ता झोपलो मी. 9:30 मी झोपलो होतो. थोडा रेस्ट घेतली. आत्ता उठून पुन्हा ऑफिसला जातोय. कॉल आला होता त्यामुळे जावं लागेल मला. मित्रांनो झालो आहे मी पुन्हा तयार. निघालो आहे ऑफिसला. आणि आज जे माझं लालबागच्या राजाचं दर्शन झालं जे पहाटे प्राणप्रतिष्ठान पूजेच्या वेळेस माझं दर्शन जे मनापासून एकदम मनसोक्त डोळे भरभरून होतं हे केवळ माझ्या साहेबांमुळे. ते सोबत असल्यामुळे माझं गेली 8 वर्षे लालबागच्या राजाचं दर्शन हे अगदी जवळून होतं. खूप मन प्रसन्न होतं. आणि ते पवन जाधव युवासेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य. पवन जाधव हे माझे साहेब आहेत आणि त्यांच्याकडे मी गेले 8 वर्ष काम करतोय. मित्रांनो आलो ऑफिसला. फ्रूट्स कॅरी केलं आहे. वॉटरमेलन आणि बनाना. आला तरळांचा महाराजा. तरळांचा महाराजा आलाय. बाप्पा चाललोय जेवण आणायला. मल्हार हॉटेल. व्हेज बिर्याणी सांगितली आम्हा सर्वांना. तर मित्रांनो आम्ही व्हेज पनीर बिर्याणी ऑर्डर केले. बाहेरूनच ऑर्डर केलं कारण घरी कोणाच्या काही जेवण आम्ही सगळेच सकाळपासून बाहेरच होतो. त्यामुळे म्हटलं साहेबांनी आम्हाला बाहेरनंच जेवण ऑर्डर केलं आणि आम्ही सर्व एकत्र स्टाफ बसून आम्ही जेवतो पनीर बिर्याणी. आता तुम्ही बोलाल हा वर्कआउट करतो, हा डाईट फॉलो करतो आणि हा बाहेरचं पण खातो. हे कधीतरीच खातो मी. जास्त खात नाही मी. बाहेरचं खाणं खूप अवॉइड करतो. मोस्ट ऑफ ऑइली आणि स्वीट हे हेल्थसाठी खूप हानिकारक आहेत. तुम्हाला पण माहीतच असेल. माहीत नसेल तर तुम्ही पण ते टाळा. ऑइली खाणं, स्वीट खाणं खरंच टाळा. बघा हेल्थमध्ये किती फरक पडतो. फायनली घरी आलो आहे. खूप थकायला झालं आहे कारण झोप माझी पूर्णच नाही झाली. 1 वाजता जाऊन पुन्हा आता ऑफिसचं काम करून घरी आलो. इमर्जन्सी होतं. घराला आहे लॉक. आई गेले लॉक
करून कुठे बाहेर, चावी माहीत नाही कोणाकडे ठेवली. तोपर्यंत मंदिरात थोडा टाईमपास करतो आणि हे फ्रूट खातो. हे फ्रूट कोणतं आहे तुम्ही सांगा मला. मित्रांनो, संध्याकाळची माझी देवपूजा झालेली आहे. फ्रेश झालो, फ्रेश होऊन दिवाबत्ती केले. आज गणपती बाप्पाच्या आगमनाचा पहिलाच दिवस आहे. सर्वीकडेच लगबग आहे. मी आज गेली होती बाहेर ऋषी पंचमीचं साहित्य आणायला. हे बघा, आईने दिलेलं आहे प्रेमाने हळदीचं दूध. या प्रेमामध्येच खूप ताकद आहे. मैत्रीण आलेली आहे डोरा. डोरा असे हाय कर. काय बघायला आलेली डोरा? दाखव, कुठला दाखव. काय केलंय तो? कोणी? क्यूट डोरा. मीटिंग चालू आहे माट्याची. काहीतरी विकत घ्यायचा प्लॅन नक्कीच आहे. सर्व तयारी चालू आहे ऋषी पंचमीची. ऋषी पंचमीची तयारी चालू आहे. आणि भाजी निवडते ऋषी पंचमीची. मित्रांनो, मी आता जिमला निघत आहे. जिमची तयारी केली आहे. काही कारणास्तव मी आज मित्रांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो नाही आहे. आज उद्या जाणार आहे. उद्या रविवार आहे, म्हटलं आरामात जाऊ. पण आज जिम स्किप करायची नाही, त्यामुळे म्हटलं जिमला जावं. आणि तेवढा मी आज झोप झाली नव्हती म्हणून तेवढा आराम पण केला, बॉडीला तेवढा रेस्ट पण केला. आणि आजचा माझा वर्कआउट आहे स्क्वॉट लेग. माझं प्रोटीन शेक मी तयार केलेलं आहे. 2 पाण्याच्या बॉटल घेतो आणि जिमला जातो. पुढचा व्हिडिओ मी जिममध्ये कंटिन्यू करतो. याला युवान भाई, हा बघा माझा खास मित्र युवान. लावले. चला बाय. मित्रांनो, आलोय मी जिमला. आज जिम पूर्ण मोकळी आहे. अंबे माते की जय. बघा, एरवी ही भरलेली जिम आज पूर्ण मोकळी आहे. एक काम आहे बघा. चला चेंज करतो, वर्कआउटला सुरुवात करतो. जय बजरंग. आजचा लेग्स वर्कआउट चालू केला आहे स्क्वॉटचा. आणि माझे जिम पार्टनर आलेले आहेत कृष्णा, महेशराव आणि संजय पण आज लेग्सच मारतोय. बायसेप काय मारतोय? लेग्स मार, लेग्स. चला. मित्रांनो, माझा 14 सेट आहे. इंक्रीज केलंय. चल, इथे 15 kgच्या 4 आहे, इथे 15 kgच्या 4. 120 kg आहे. रेपिटेशन ते तो कमीच जातील, पण आय होप प्रयत्न करेन जास्त मारण्याचा. जय बजरंग. पाठीवर ना. चल मस्त. चल मस्त. मस्त. चांगले गेले. असं वाटत नाही थकलोय, टायर्ड झालोय. दिवसभराची एवढी धावपळ आणि एवढं जागरण होऊन सुद्धा त्याला म्हणतात पावर. ओके, मस्त आहे सर. मस्त. आता घेतोय लेग प्रेसचे 4 सेट घेतोय. बट मशीनवर ही 45 डिग्री लेग प्रेस आहे. आणि ही आमची सर्वात जुनी लेग प्रेस 90 डिग्री. खूप ओल्ड आहे. ओके. जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तशी आपण स्वतःला स्वच्छ ठेवतो, तसंच आपण आपल्या जिमची सुद्धा काळजी घ्यावी. जिमलाही तेवढं स्वच्छ ठेवावं, दुर्लक्ष करू नका. मी सर्व जिम बंद झाले आणि जिमचे मिरर थोडं क्लीन करून घेतोय. हे बघा, हे असे कंडिशन आहेत. त्या बाजूचे क्लीन झाले. सुरुवात याने केली. विजय
आणि आम्ही सर्व मित्र आता आम्ही मिळून सर्व ही जिम क्लीन करतो. रॅम्बोला क्लीन करतोय रॅम्बोला. गरज नाही की हाऊसकीपरच पाहिजे. जर आपल्याला दिसते तर आपण क्लीन केलंच पाहिजे. आपणही तिथे व्यायाम करतो, फी देतो म्हणून काय झालं, आपलं कर्तव्य नाही का. अशांत जिम आम्ही जेवढी साफसफाई करता आले तेवढी केले आणि जिम बंद केले. आता घरी चाललो आम्ही सर्व. आता बाहेर जाऊन प्रोटीन शेक आणि माझा डाईट आहे तो करून मित्रांनो निघालो आहे मी घरी. हा बघा हा माझा मित्र संजय. कुठे चालला आता? पनवेल. आता शिवडी स्टेशनला ड्रॉप करेन. वाजलेत आता 10:15. ट्रेन कितीची आहे? ट्रेन 10:30 पर्यंत असेल. 10:30ची ट्रेन. जायला किती वेळ होणार? पाऊण दीड तास. म्हणजे 1-1.5 वाजता हा घरी पोचतो. त्यानंतर जेवतो. आज सोडतो मला. चला आता याला सोडतो शिवडी स्टेशनला. आहे शिवडीचा राजाचा प्रवेशद्वार. बाय संजू. जा सावकाशाला सोडल्या स्टेशनला. आता तो जाईल पनवेलला. बहीण म्हणजे लहानपणापासून मी हिच्यासोबत आम्ही माझं बालपण यांच्या तिकडे गेलं. अनिता मारगोडे. हिचा खरंच म्हणजे अगरबत्तीचा हिचा छोटासा स्वतःचा व्यवसाय आहे आणि छान प्रकारच्या अगरबत्त्याही मार्केटिंग करते. आता हिचं तुम्हाला मी प्रोडक्ट उद्या संडे उद्या जर ती असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. नानू मला घेऊन ये दाखवायला. आपण तुझी मार्केटिंग प्रो लेवलची मार्केटिंग करूया. आणि हा माझा मित्र तू क्या तुकविला नाक्या नाकविला. आलो मी जस्ट घरी आता जिम मधून फ्रेश होतो. पण घरी आलो. घरी आता मम्मीची ऋषीपंचमीची तयारी चालू आहे. मगाशी तुम्हाला दाखवलं मी जिमला जायच्या आधी. आताही तेच मगाशी भाजी निवडत होते. आता भाजी कापून झालेली चिरून झालेली आहे. मित्रांनो जेवायला आता बसलोय जेवायला. मित्र शाकाल युवान आम्हाला रात्री भेटायला आलाय. हा बघ हाय कर युवान इकडे लवकर. हाय कर हाय कर हाय कर. उमा दे मला ती दे. हे दे आपला हे दा शिवाजीचा बॉस दाखव. हो लवडे. आणि शाकाल आहे ना मग हो एवढा रात्री मला भेटायला आला गुड नाईट करायला माझा मित्र युवान. गुड नाईट. काय खायला काय आणलेस? काय आणले? काय बोलतो? आणि आमच्या फ्रीज मध्ये माहिती आहे काय खायला बघितलंस? बघ फ्रीज मध्ये बघ बघ. हा बघा गेला फ्रीज मध्ये. आवडा हा बघा. आई दाखवते थांब तुला. आई दाखवते जरा दाखव तुला. तो बाई ज्यूस तो बघ. तो बघ कोको कोला तो बघ. हा बघ ज्यूस. काय थंडा. अरे घे माहिती आहे आई समोर नाटकी नको करूस. हा लवली. हा बघा. अरे भाई तुला बॉटल दिली नाही पियाला. तो थोडस दिलंय तुला पियायला. उद्या ये ना मग देऊ पियायला. आई दे त्याला. आईला बोल द्यायला. नाही होणार बोल. नाही होणार सर्दी. तो बघा आला सगळी सोय केली. हे बाबू दे त्याला. नाचो नाचून दाखव एकदा. कसं आहे काढून बोल. काय आता थंडा पिऊन जाईल घरी. चल गुड नाईट कर यांना. गुड नाईट. चला मित्रांनो बाय गुड नाईट. आता माझी पण झोपायची वेळ झाली. तुम्ही पण झोपा. भेटूया उद्याच्या व्लॉगला.